बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यानंतर क्रूरपणे त्यांची हत्या, या हत्येच्या प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रभर एक खळबळ उडाली आणि बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला ऐरणीवर आलेला आहे। सध्या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर संतोष देशमुख यांचं खून प्रकरण म्हणजे मनाला हेलवणारी गोष्ट आहे। तो आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे। काही आरोपी पकडलेले आहेत आणि काही आरोपी आणखी मोकाट। पहिल्याच दिवशी हे 2 आरोपी पकडले गेले, दुसऱ्या दिवशी एक पकडला गेला आणि त्याच्यानंतर एक 4 दिवसांनी चौथा आरोपी सिलेंडर झालाय की पकडला ह्याच्यात मला म्हणजे काही बोलता येणार नाही। पण 4 आरोपी पकडलेत, आणखी 3 आरोपी त्या खुनामधले फरार आहेत आणि तुमच्या खंडणीमधले सुद्धा 2 आरोपी आणखी फरारच आहेत। आणि या पोलीस यंत्रणेचा या तपासाकडे जसं पाहिजे तसं गती मिळत नाही किंवा जसं पाहिजे तसं ते लक्ष दिलं जात नाही असं मला वाटतंय। पोलीस यंत्रणेने याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर पोलीस यंत्रणेची जी होणारी किंवा पोलीस यंत्रणेवर जो जनतेचा विश्वास आहे तो जशाला तसा जर ठेवायचा असेल, महाराष्ट्राच्या गृह खात्यावर जो जनतेचा विश्वास आहे तो जर जशाला तसा राहायचा असेल तर पोलीस यंत्रणेनं लवकरात लवकर तात्काळ अटक केली पाहिजे। आणि यांचे CDR कार्ड आम्ही म्हणतोय वारंवार, त्याचं कारण असं आहे की CDR जर यांचे काढले ते कुठे आहेत, काय यांचे धंदे होते, सगळे उघडे होतील आणि त्याचे सगळं दूध का दुधावर पाणी का पाणी होईल। बीडचा बिहार होतोय असं सातत्यानं म्हटलं जात आहे। खरं तर याच्या पाठीमागची कारणीमासा काय असावी? नाही तर बीडचा बिहार होतोय हे म्हणलेलंच आम्ही बदनामी करतोय असं नाही। बीडची बदनामी होताना आमच्या सुद्धा हृदयाला पीळ पडतोय। बीडचं नाव कुठं जर मलिन झालं तर याच्यासाठी आम्ही सुद्धा कुठंतरी जबाबदार आहे असं आम्हाला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून। पण याच्यासाठी जे म्हणतायत की याचा बिहार म्हणू नका, ह्यांची बदनामी करू नका, त्यांना माझी विनंती आहे की असे कृत्य करायला भाग पाडू नका ना लोकांना। तुम्ही असे कृत्य करायला लावताय किंवा जे तुमच्या जवळचे सगळे तुम्ही ओपनली म्हणताय की हे आमचे जवळचे आहेत, मग हे लोक तुमच्या जवळचे जर असे कृत्य करत कुणी खंडणी करतंय, कुणी मर्डर करतंय, मग असे लोक तुमच्या जवळ तर बिहार आम्ही करतोय की तुम्ही करताय? हा विषय त्यांनी आपण स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे। कुठंतरी काहीतरी स्टाईलोमध्ये किंवा रागात बोलणं ही शोभणार नाही आहे। कुणीतरी सर्वांनी जर बोलताना मीडिया असेल तर आमच्या हृदयाला पीळ पडणारी ही घटना घडली, या घटनेचा निषेध तुम्हीही करताय, आम्हीही करतो, सत्तेतले सर्व आमदार करतायत। तर मग सर्व गोष्टी करताना मंत्री महोदय जेवढे असतील तेवढे मंत्री महोदयाने सुद्धा तेवढं गांभीर्याने घेतलं पाहिजे। 2-2 मंत्री जिल्ह्याला मिळाले, जिल्ह्याचं भाग्य आहे, पण दोन्ही मंत्र्यांनी गांभीर्याने घेऊन पोलीस यंत्रणेला सांगितलं पाहिजे की याचा तपास करा आणि तपासाच्या खोलात जा। दोन्ही पण मंत्र्यांनी, एका मंत्र्याने दोन्ही मंत्र्यांनी बघितलं पाहिजे। दोन्ही मंत्र्यांनी कुठंतरी स्टेटमेंट करून सांगितलं पाहिजे, पोलीस यंत्रणेने आदेश केला पाहिजे, झालं पाहिजे। गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडे खाता असल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट करतायत, हाऊसमध्ये केले, आजही की कुठंतरी स्टेटमेंट कुठं सोडणार नाही, पण फक्त सोडणार नाहीच म्हणतात, पण कधी धरणार आहे तीच कळानं गेले। एकदा धरावतं लागेल, धरल्यानंतर पुन्हा सोडणार ते नाही, ते कायदा ठरविल, पण तुम्ही धरतच नाही, त्याला पकडतच नाहीत। का पकडला जात नाही? मी प्रत्येक वेळेस सांगतो की यांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणेनं मनात आणल्यानंतर अहो काही होतंय। साधा मी आत्ताशी सांगताना सुद्धा सांगितलं की साधा एखाद्याचा कुठल्या एखादे भांडणं झाले तरी पोलीस यंत्रणेची गाडी 10-10 वेळेस त्याच्या घरी जाते। आज एवढी मोठी घटना आहे, महाराष्ट्र हालतोय, तरी पोलिसाचा एखादं कॉन्स्टेबल तरी घरी चाललाय का या आरोपींच्या? मला असं वाटत नाहीये, मला दिसत नाहीये। मग CID कडे म्हणजे CIDच्या पद्धतीनं CID करत असतील तर मला सांगता येणार नाही, पण या आत्तापर्यंत कालच्या ह्याच्यापर्यंत खंडणीचा गुन्हा DYSP कडेच होता आमच्या। मग DYSP साहेबांनी एखाद्या त्या आरोपीच्या घराला भेट दिली का? त्याचं उत्तर द्यावं लागेल। SP साहेबांनी एखादी त्या आरोपीच्या घराला भेट दिली का? बीडचे SP नवीन आलेत, मग त्यांनीच नाही, आम्ही जायची गरज नाही असं जर ते म्हणत असते मला माहीत नाही। मग त्यांच्या तुम्ही घरी जाऊन चौकशी करा ना, हा आरोपी कुठे आहे, चौकशीचा भाग आहे। मला पोलीस यंत्रणेबद्दल बोलायचं नाही, चौकशी करायची कशी करायची हा त्यांचा अधिकार आहे। पण मला जे वाटतंय, मी जी माझ्या लहानपणापासून पोलीस यंत्रणा बघितली आहे, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने तपास करते, तर आमच्या ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येकाच्या घरी साधं एक थापडधुपड झाली आणि काही एखादा गुन्हा कलम लागलं तरी त्याच्या घरी पोलीस येतात, त्याला बेड्या ठोकायचं म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्याच्या घरच्याला सांगतात, काही झालं तरी तुझा कुठं मुलगा आहे, तुझा कोण वडील कुठे, तुझा भाऊ कुठे, जो गुन्हेगार आहे तो कुठे सांग। पण ह्यांनी कधी गेले का? मग एवढंच नाही, या गुन्हेगारात जे गुन्हेगार जी आरोपी आहेत, या आरोपीच्या पार्श्वभूमी जी आहे त्या आरोपीच्या सभोवताली जेवढी चांडाळ चौकडी होती, ह्यांच्याबरोबर यांचे PA कोण, गार्ड कोण, कुठे आहेत गार्ड? ज्यांना गार्ड दिले होते आरोपीला ते गार्ड कुठे आहेत? त्या गार्डला चौकशी करा की काय काय करत होते या 2 वर्षात। आरोपीच्या गार्डला जर ताब्यात घेतलं पोलिसनी तर कळलं हे कुठं कुठं जात होते, काय काय करत होते। मग पोलीस आज माझ्याबरोबर गार्ड आहे, मी कुठं कुठं जातो गार्डनं सांगितलं पाहिजे।
की जर मी जर एखादी घोषणा करत असेल काही असेल तर त्याला विचारा ना तुम्ही, आय विटनेस व्हायला पाहिजे गार्डनी. आज माझ्यासमोर इथं कुठं गार्ड मला संरक्षण देण्यासाठी आहे, तसं माझ्यावर कुठं त्याला आय विटनेस म्हणून प्रत्येक गोष्टीची गार्डची जिम्मेदारी आहे की गार्डनं एक्सपोज केलं पाहिजे की मी काय करतोय. संतोष देशमुख जे हत्येचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठेतरी राजकीय वरदहस्त लाभलेला आहे असंही चर्चेलं जात आहे. त्याच्यामध्ये मुख्य तो जो वाल्मिकी कराड आहे त्याचं धनंजय मुंडे यांच्यासोबत खूप जवळीक आहे. खरं तर धनंजय मुंडे पण आता माध्यमांशी बोलताना असं म्हणतात की जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. त्याच्यामध्ये पंकजा मुंडे पण असं म्हणतात. नाही म्हणलेत ते 2 वेळेस बोललेलं ऐकलं मी. आता त्याच्यापेक्षा जास्त वेळ माध्यमाला काही बोलले का नाही. 18 दिवसामध्ये 2दा बोललेत. आदरणीय दोन्ही मंत्री बोललेत, दोन्ही मंत्री 2दाच बोललेत. पण याने 2दा बोलताना याच्या गांभीर्यात जाऊन आता यांना फाशी द्या म्हणतायत, शिक्षा द्या, कुणीही असेल तरी द्या असं ट्रेस देऊन बोललेत. धन्यवाद, त्यांच्याबद्दल आभार आहेत. पण द्या म्हणजे कुणाला द्या, हवेत द्या का? आता सापडतच नाहीत. अरे यांना खरंच तपासायचं. मी म्हणतो ना की सगळ्या यंत्रणेची सगळ्या ह्याच्याची मुळाशी गेल्यानंतर तुम्ही इकडे तपासा म्हणताय आणि आरोपी सापडत नाहीत, मग तपासा काय? कुठंतरी शांत करायचंय. आता कोणतरी म्हणतं याच्यात कुणी राजकारण करतंय, कुणी म्हणतं याच्यात जात आणतंय. काय जात पात आहे याच्यात? जातीपातीचा विषय कुठे येतो, राजकारणाचा विषय कुठे? विरोधी पक्ष ठीक आहे, विरोधी पक्ष राजकारण करतोय. तुमच्या सत्तेत असणारे आमदार राष्ट्रवादीचेच आमदार बोलतात, भाजपचेच आमदार बोलतात. 2च पक्ष आहेत आणि आम्ही आमचं 3रा खासदार आणि 1 आमदार, आम्ही आपलं 2 जण आहोत. तिथं शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव साहेबाच्या गटाचं तर नाही आहे अशा लोकप्रतिनिधी निवडून आलेला आजच्या आमदार किंवा खासदारामध्ये. बाकी छोट्या संस्थेत त्याच्यात असतील आज. पण या पदाधिकारी सुद्धा मग त्याच्यात उद्धव साहेबाची सेनेवाले बोलतातच. आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण बोलतोय, काँग्रेस बोलतच आहे. त्याच्यानंतर तुमचे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी येऊन गेलेले आहेत. आता शिंदे साहेबांचे सर्व पदाधिकारी येऊन गेलेले आहेत, त्यांचे मंत्री येऊन गेलेले आहेत. मग हे सर्व घटना करत असताना या सर्व घटनेतून सत्ताधारी लोक सुद्धा बोलतायत. मग त्याच्यात राजकारण सत्ताधारी करतायत का? तुमचा समन्वय नाही का? आम्हाला कशाला राजकारण म्हणताय? आम्ही राजकारण करणार नाही. माझी एकच मागणी आहे की उद्याचा जो संतोष देशमुख जो आहे त्या संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्या मारेकऱ्याला अटक झाली पाहिजे, त्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडून फाशी झाली पाहिजे. आणि आपल्या माध्यमातूनच मी सर्व बीड जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा एक विनंती करणार आहे, कारण उद्याचा मोर्चा सर्व पक्षीय, सर्व जाती धर्मांनी, सर्व घटकांनी काढलेला आहे की ही अशी घटना आपल्या जिल्ह्याला काळिमा फासणारी आहे, हृदय पिळवणारी आहे. तर या घटनेचा निषेध आणि त्या मारेकऱ्याला पकडण्यासाठी आपण एकजुटीनं बीड जिल्ह्यातल्या उद्याच्या मोर्चाला हजर राहावा अशी मी सर्व बीड जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा विनंती करणार आहे. खरं तर जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री हे खूप महत्त्वपूर्ण पद असतं. बीड जिल्ह्याचे एक प्रतिनिधी म्हणून बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळावं असं तुम्हाला काय अपेक्षा आहे? बीड जिल्ह्याचं पालकमंत्री कुणाला द्यायचं हा विषय त्या तिन्ही पक्षांचा, सत्तेत असणाऱ्या सर्व पक्षांचा आहे. तो आमच्या पक्षाचा विषय नाही किंवा माझा विषय नाही आहे. त्याच्यामुळं कुणी दिला तरी काही नाही. बीड जिल्ह्यातला पालकमंत्री कोण करायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर मी बोलणं उचित ठरणार नाही. पण मी परवाच सांगितलं होतं की बीड जिल्ह्याला जर खरंच न्याय द्यायचा आहे तर अजित पवारांनी एकदा पालकमंत्री बीडचं हो. बीड जिल्ह्याला जर खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असेल तर बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांनी स्वीकारावं अशी या ठिकाणी भूमिका आपल्याला खासदार बजरंग अप्पा सोनवणे यांच्याकडून घेताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.